नमस्कार मित्रांनो. तर आज आपण अकाउंटचा तिसरा चॅप्टर ॲडमिशन ऑफ पार्टनर. ह्या पार्टनरचा ह्या चॅप्टरचा सेकंड व्हिडिओ बघणार आहे. ठीक आहे. सेकंड पार्ट आहे हा. फर्स्ट पार्ट तुम्हाला चॅनलवर टाकलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एकदम बेसिक जर्नल एंट्रीज बेसिक जे काही आहे महत्त्वाचे एकदम इम्पॉर्टंट पॉइंट त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. जर तुम्ही बघितला नसाल तर तो बघा, जेणेकरून तुम्हाला हा चॅप्टर एकदम इझी जाईल. समजायला एकदम इझी होईल. ठीक आहे. तर आपण आता याचा फर्स्ट प्रॉब्लेम बघणार आहे. ठीक आहे. इथे जर्नल एंट्रीज विचारलेत त्यांनी, पण आपण लेजर अकाउंट बघणार आहे सध्या तरी. ठीक आहे. म्हणजे जे सोपं आहे थोडं समजायला तुम्हाला. मग नंतर आपण जनरल एंट्रीज बघू. द बॅलन्स शीट ऑफ सुजाता पौर्णिमा हू शेअर प्रॉफिट अँड लॉस इक्वली वॉज ॲज फॉलोज. ते काय करतात, त्यांचा रेशो दिलेला आहे त्यांनी, प्रॉफिट आणि लॉस इक्वली शेअर करतात. म्हणजे त्यांचा रेशो 1:1 म्हणतात, इक्वल. ठीक आहे. त्याच्यामध्ये सॉल्व्ह करताना पहिले बॅलन्स शीट देतात ते. त्याच्यामध्ये आपण नेहमीसारखं मार्किंग करायचं अगोदर. खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे, गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 2 लाख. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. ठीक आहे. तर ते कॅशमध्ये गुडविल आणलेलं आहे, याचं मार्किंग येत नाही. हे कॅपिटल आहे, याचं पण मार्किंग येत नाही. तिसरे ॲडजस्टमेंट आहे, प्रोव्हिजन 10% क्रिएटेड ऑन डेटर्स. तर याचं डेटरला मार्किंग करायची. पुढे दिले लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट 80,000. मग लँड अँड बिल्डिंगला मार्किंग होणार. त्याच्यानंतर पुढे दिले स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस बाय 20%. स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी रिड्यूस झाली तर याला मार्किंग येणार. ओके. तर हा असा आपला प्रॉब्लेम. तर आता याच्यामध्ये त्यांनी जर्नल एंट्रीज विचारलेत, पण आपण जर्नल एंट्रीज न करता लेजर अकाउंट करणार आहे. ठीक आहे. तर आपण चालू करू सॉल्व्ह करायला. आता पहिलं पोस्टिंग करायचं. लॅबिलिटीज आहेत. इकडचं पोस्टिंग एक तर लॅबिलिटीला येतं किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला येतं. लॅबिलिटीज किंवा प्रॉफिट अँड लॉस म्हणतोय, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता हे कॅपिटल आहे, हे इकडे ब्रॉट डाऊन करायचं असतं नेहमी. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सुजाताचं कॅपिटल आहे 1 लाख आणि पौर्णिमाचं आहे 1,40,000. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स लॅबिलिटी आपलं बिल्स पेएबल पण लॅबिलिटी आहे. तर इकडे लॅबिलिटी लिहायचं. नेहमीसारखं इकडं कॅपिटलसाठी जागा सोडायची, जसं आपण मागच्या 2 चॅप्टरमध्ये सोडत होतो. ठीक आहे. जागा सोडायची इथं आणि त्याच्या खाली लिहायचं क्रेडिटर्स. आता याला काय मार्किंग वगैरे नाही. याची अमाऊंट आहे इकडे दिली आहे बघा, 34,000. म्हणजे 34,000 डायरेक्ट आउटरला. ज्याला मार्किंग आहे ते इनरला लिहायचं. पुढे बिल्स पेएबल आहे 26,000. त्याच्याच खाली बिल्स पेएबल लिहू आपण. याची अमाऊंट आहे 26,000. आउटरला डायरेक्ट, याला पण मार्किंग वगैरे काही नाही. ठीक आहे. इकडं असेट आहेत. आता इकडचं पोस्टिंग एक तर तुमचं येतं असेटला. ठीक आहे. आता हे कॅश येतं ते कॅश अकाउंटला टाकायचं असतं. त्याच्यानंतर किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईड, कॅपिटलच्या डेबिट साईड. ठीक आहे. तर हे असेट आहेत. अगोदर असेट लिहून घेऊ इकडे सर्व. पहिले दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. ठीक आहे. त्याची अमाऊंट आहे 60,000. याला मार्किंग आहे इनर कॉलमला 60,000. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, हे झालं आपलं प्लांट अँड मशिनरी आहे 70,000. याच्याच खाली प्लांट अँड मशिनरी. याला पण मार्किंग आहे इनर कॉलमला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे फर्निचर 24,000 असेट आहे फर्निचर. याला मार्किंग नाही, डायरेक्ट आउटर कॉलमला 24,000. नंतर डेटर्स आहे 26,000. डेटर्स असेट आहे इकडं. डेटर्स 26,000. याला मार्किंग आहे इनर कॉलमला येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटी दिलेलं आहे कॅश. आता याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम मध्ये हे रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवायचं असतं. इथं रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे बघा.
त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट आणि इकडं बॅलन्स शीट. याच्या व्यतिरिक्त वर्किंग नोट म्हणून आपल्याला 2 अकाउंट बनवायचे असतात. एक असतं कॅश अकाउंट आणि दुसरं असतं गुडविल अकाउंट. हे 2 अकाउंट आपल्याला बनवावे लागतात. ठीक आहे. तर आपण हे रफली वर्किंग नोट आहे, हे तुम्ही रफली बनवलं तरी चालतं. ठीक आहे. आपण साधं सोपं आपण अकाउंट बनवूया. एक डेबिट साइड आणि एक क्रेडिट साइड. हे इकडं कॅश अकाउंट झाले. हे डेबिट साइड कॅश अकाउंटची, हे इकडं क्रेडिट साइड आणि गुडविल अकाउंट पण बनवू तसंच. हे वर्किंग नोट आहे. तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण हे बनवायचं किंवा डायरेक्ट सॉल्व्ह होऊ शकतं हे. पण तुम्हाला समजायला थोडा टाइम लागेल तोपर्यंत. ठीक आहे. तोपर्यंत आपण असंच करू. ठीक आहे. हे झालं आपलं गुडविल अकाउंट. ओके. आता हे कॅश अकाउंट आहे. कॅशचा बॅलन्स इथं कॅश अकाउंटच्या डेबिटला ब्रॉट डाउन करायचा. टू बॅलन्स ब्रॉट डाउन असं पोस्टिंग करायचं. हे तुम्ही रफली लिहिलं तरी चालतं. एवढं लिहायची काही गरज नाही. 80,000. त्याच्यानंतर पुढे ऑन 1st एप्रिल 2018 अपर्णा जॉईन्स द फर्म ॲज थर्ड पार्टनर फॉर 1/5 शेअर. त्याला किती शेअर भेटणार आहे? 1/5 शेअर भेटणार आहे फ्युचर प्रॉफिटमध्ये कंपनीच्या. ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन्स. पहिला ऍडजस्टमेंट दिली आपल्याला. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2 लाख. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. आता तिचा जो जेवढा शेअर आहे पूर्ण फर्मचं गुडविल आहे 20,000. ठीक आहे. सॉरी 2 लाख. त्याच्यातून अपर्णा काय करणार आहे? तिचा जेवढा शेअर आहे हर शेअर, आणि तिचा शेअर बघा इथं वरती दिलेला आहे 1/5. हा 1/5 तिचा शेअर आहे. तेवढं गुडविल ती आणणार आहे. मग आता 2 लाख मधून तिचा शेअर बाजूला करायचा. टोटल गुडविल आहे आपलं 2 lakhs. ठीक आहे. इंटू तिचा शेअर आहे 1/5. सॉल्व्ह करायचं आहे. 5 1 5, 5 4 20 आणि हे पुढचे 4 0. 40,000 आलं तिचं गुडविल. ओके. तर हे आता गुडविल आलं. आता गुडविलची एंट्री करायची. आता इथं कुठेही रेट शब्द नाही, म्हणजे हे सिंपल गुडविल आहे. ठीक आहे. आता हे गुडविलचं तुम्हाला समजण्यासाठी याच्या अगोदरचा व्हिडिओ बघावा लागेल, जेणेकरून तुम्हाला गुडविल, सिंपल गुडविल काय असतं, रेज गुडविल काय असतं, त्याच्या एंट्र्या काय काय होतात, हे लवकर समजायला मदत होईल. ठीक आहे. जर ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी अगोदरचा व्हिडिओ बघा, जेणेकरून गुडविलचे ऍडजस्टमेंट तुम्हाला समजायला मदत होईल. ठीक आहे. आता 40,000 तिचं गुडविल आहे. तर हे गुडविल वाटून द्यायचं असतं. त्याची एंट्री होती, एक एंट्री होती सिंपल गुडविलची, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ही झाली पहिली एंट्री, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि दुसरी एंट्री होते, ही पहिली एंट्री. दुसरी एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. ओल्ड कोण कोण आहे? आता इथं बघा दिलेलं आहे. इथं दिलेलं आहे आपल्याला सुजाता आणि पौर्णिमा. हे दोघं ओल्ड पार्टनर्स आहेत. ठीक आहे. आणि हा अपर्णा जी पार्टनर आहे ही नवीन ऍड झालेली. इथे येणार गुडविल अकाउंट डेबिट टू सुजाता कॅपिटल अकाउंट आणि टू पौर्णिमा कॅपिटल अकाउंट. पौर्णिमा कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. हे अशा 2 एंट्रीज होतात. ठीक आहे, सिंपल गुडविलच्या. तर आता त्या एंट्री आपल्याला पास करायच्या फक्त. पहिली एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला येणार टू गुडविल अकाउंट. टू गुडविल 40,000 इथं कॅल्क्युलेट केला आपण. 40,000. ठीक आहे. त्याचा दुसरा इफेक्ट येतो गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट. एक इफेक्ट आता गुडविलच्या डेबिटला दिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट येणार कॅशच्या डेबिटला इफेक्ट दिला. दुसरा इफेक्ट येणार गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. अपोजिट, एक डेबिटला असेल तर दुसरा क्रेडिटला असतो, लक्षात ठेवायचं. या अकाउंट कॅश अकाउंट मध्ये एंट्री करताना गुडविलचं नाव टाकायचं, जसं इथे टाकलं. आणि गुडविल अकाउंट आहे, गुडविल अकाउंट मध्ये एंट्री करताना हे कॅशचं नाव टाकायचं, बाय कॅश 40,000. ही झाली आपली पहिली एंट्री. इथं पण कॅशला पण इफेक्ट दिला, गुडविलला पण दिला. दुसरी एंट्री गुडविल अकाउंट डेबिट, म्हणजे गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला टू सुजाता कॅपिटल अकाउंट आणि टू पौर्णिमा कॅपिटल अकाउंट. इथं गुडविल अकाउंट आहे, याची डेबिट साईड आहे. इथं या 2 पार्टनरचं कॅपिटल अकाउंट टाकायचं, टू सुजाता कॅपिटल अकाउंट आणि टू पौर्णिमा कॅपिटल अकाउंट.
ठीक आहे. आता हे जे 40,000 गुडविल आहे, ते ह्या 2 पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचं असतं. त्यांचा रेशो इक्वल म्हणजे 20,000 येणार. हाल्फ हाल्फ. ठीक आहे. आता एक इफेक्ट दिला आपण गुडविलच्या डेबिटला, दुसरा येणार कॅपिटल अकाउंटला. आता कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला एक डेबिटला असेल इफेक्ट, दुसरा इथं कॅपिटल अकाउंट आहे त्याच्या क्रेडिट साइडला बाय गुडविल अकाउंट. ठीक आहे. 20,000 सुजाताचं गुडविल आहे आणि 20,000 पौर्णिमाचं गुडविल आहे. ओके. तर हे दोन गुडविल आहेत, त्यांना डिवाइड केले आपण. ओके. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे, अपर्णा इज ब्रिंग इन 1 लाख ॲज कॅपिटल. त्यानं किती आणलेलं आहे कॅपिटल? 1 लाख. आता कॅपिटलची पण एंट्री दिलेली आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. कॅश अकाउंट टू न्यू पार्टनर कॅपिटल अकाउंट अशी एंट्री होते. इथं नवीन कोण आहे? अपर्णा. म्हणजे येणार टू अपर्णा कॅपिटल अकाउंट. अपर्णा कॅपिटल अकाउंट. ओके. तर ही एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट, म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू अपर्णा कॅपिटल अकाउंट. टू अपर्णा कॅपिटल अकाउंट. किती आणलेलं आहे कॅपिटल? 1 लाख. हे 1 लाख. आता कॅशच्या डेबिटला इफेक्ट दिला आपण, दुसरा इफेक्ट येणार अपर्णा कॅपिटल अकाउंटला. एक इफेक्ट डेबिटला तर दुसरा इकडे क्रेडिट साइडला येतो. या अकाउंटमध्ये एंट्री करताना कॅशचं नाव टाकायचं. कॅश अपर्णाच्या कॉलमला येणार 1 लाख. ओके. पुढचे ऍडजस्टमेंट आहे, प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्स वर 10% आरडीडी आहे. ठीक आहे. तर ते आरडीडी आपण लेस करतो. लेस आरडीडी at 10%, 2,600, 23,400. ठीक आहे. आता हे असेट आपली कमी झाली, प्रॉपर्टी कमी झाली, लॉस आहे. लॉस इकडे येतो. जसं प्रॉफिट अँड लॉसचं होतं तसं लॉस आणि एक्सपेन्सेस या साईडला, आणि इकडे येतात प्रॉफिट आणि इन्कम. प्रॉफिट आणि इन्कम. ठीक आहे. आता लॉस येतो इकडे येणार टू आरडीडी अकाउंट. याची अमाऊंट आहे आपण किती लेस केली होती तर 2,600. इथे येणार 2,600. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं 2,600. हे झाले ऍडजस्टमेंट आपली. पुढे दिले लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू झाली 80,000, म्हणजे 20,000 नी वाढली. ऍड करायचं 20,000. ऍड झालं की ऍप्रिशिएट म्हणतात त्याला, जर कमी झालं तर डेप्रिशिएट. ऍड ऍप्रिशिएट. 20,000 नी व्हॅल्यू वाढली, ऍसेट वाढली, प्रॉफिट आहे आपला. प्रॉफिट येतो या साईडला बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट. लँड अँड बिल्डिंग अकाउंट 20,000. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे त्यांनी ठीक आहे. हे झाले आपले डे ऍडजस्टमेंट. शेवटचे ऍडजस्टमेंट आहे स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस बाय 20%. रिड्यूस म्हणजे कमी झाला. ठीक आहे. 20% ने कमी झाले म्हणल्यावर लेस करायचं. स्टॉक झाला 20% ने कमी. सॉरी, स्टॉक लिहायचा राहिला होता आपला, इकडे लिहू स्टॉक. आता स्टॉकची अमाऊंट होती 40,000. लेस डेप्रिसिएशन ॲट 20%. ठीक आहे. 20% म्हणजे 8,000 येणार याच्यावर. 40,000 मायनस 8,000 आउटरला येणार 32,000. ठीक आहे. ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली, लॉस आहे हा. लॉस झाले की इकडं इकडे सांगितलं बघा, डेबिट साईडला येतं टू स्टॉक अकाउंट ₹8,000. त्याच्यानंतर पुढे दिले प्लांट अँड मशिनरी पण रिड्यूस झाली 20% ने. मग इथे येणार लेस डेप्रिसिएट 20%. याचे 20% येणार 14,000. लेस करायचं.
किती येतील? 56,000. ठीक आहे. लॉस आहे, असेटची व्हॅल्यू कमी झाली. मग इकडे येणार टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. प्लांट अँड मशिनरी अकाउंट 14,000. ओके. त्याच्यानंतर पुढची हे झालं. त्याच्यानंतर आता टॅली करायचं झालं, सर्व ऍडजस्टमेंट टोटल करायची आणि टॅली करायचं नेहमी सारखं. इकडची टोटल आहे 20,000. ठीक आहे. इकडचे टोटल आहे 14 प्लस 8 22 24,600. 24,600. ठीक आहे. आता इकडची टोटल मोठी 24,600. इकडे लिहू 24,600 आणि इकडची टोटल आहे 20,000. लेस करायचं 4,600. आता इकडची टोटल होती 24,600. ही दोन्हीकडे लिहायची मोठी टोटल. त्याच्यातून इकडचे 20,000 मायनस केले, आन्सर आला आपलं 4,600. आता या साईडला येणार, इकडे लिहायचं बाय कॅपिटल अकाउंट ब्रॅकेटमध्ये लॉस. इकडे असेल तर लॉस असतो, जसं प्रॉफिट अँड लॉसला करतो आपण तसं. लॉस दोघांना वाटून द्यायचं, हे ओल्ड पार्टनर मध्ये वाटून द्यायचं. सुजाता आणि पौर्णिमा न्यू पार्टनरला लॉस देत नाही ऍडमिशन मध्ये, लक्षात ठेवायचं. सुजाता आणि पौर्णिमा. ठीक आहे. 4,600 आहे, त्यांचा रेशो इक्वल आहे. मग प्रत्येकाला येणार 2,300 आणि 2,300. ठीक आहे. आता हा लॉस आहे, इकडे असेल तर इकडे ट्रान्सफर करायचा डेबिट साईडला टू रिव्हॅल्युएशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये लॉस. ठीक आहे. 2,300 आणि 2,300. ओके. त्याच्यानंतर याला टॅली करायचं, टोटल करायची याची. इकडं किती येत आता 1,20,000. ठीक आहे. आणि इकडे 1,60,000 आणि इथे आहेत 1,00,000. ओके. आता हे पलीकडची टोटल आहेत ते मोठे आहेत, 120 लिहायचं इकडं. इकडची टोटल मोठी आहे 160 आहे आणि इकडं 1,00,000. ठीक आहे. आता ह्या टोटल मधून इकडची टोटल लेस करायची आणि राहिलेला बॅलन्स कॅरी डाऊन करायचा असतो. 120 मधून हे लेस करायचं 2,300. ठीक आहे. मग इथं राहतील 1,16,700. ठीक आहे. चुकलं वाटतं. इथं 3 प्लस 7 10 3 3 प्लस 7 10 1,17,700 येईल. ठीक आहे. 160 मधून हे 2,300 लेस करायचे. इथं 0 0 3 प्लस 7 10 3 3 प्लस 7 10 1 प्लस 5 1,57,700. आता इथं मायनस करायला काहीच नाही, म्हणजे 0 आहे. 1,00,000 मायनस 0 1,00,000. ठीक आहे. आता ही जी अमाऊंट आलेली आहे, ठीक आहे, आपण मायनस करून ही बॅलन्सिंग अमाऊंट आहे. हे जे अमाऊंट आहेत 3, त्या इकडे कॅपिटल अकाउंटला लिहायच्या. सुजाता अकाउंट, त्याच्यानंतर पौर्णिमा आणि अपर्णा. ठीक आहे. 1,17,700. त्याच्यानंतर पुढं 157,700 आणि 1,00,000. ठीक आहे. यांची टोटल करायची. 7 प्लस 7 14 15
3,75,400. ओके. आता हे झाले की हे दोन अकाउंट टॅली करायचे जे रफली बनवलेले आहेत आपण. 2,20,000 येणार टोटल इकडची. आता इकडे मायनस करायला काहीच नाहीये, तर हे पूर्ण 2,20,000 आपले कॅरी डाऊन होणार इकडं. 2,20,000. आता हा जो कॅरी डाऊन झालेला बॅलन्स आहे तो इकडं असेटला लिहायचा असतो. इथे लिहितो आता मी खाली कॅश 2,20,000. ओके. सेम असंच गुडविल अकाउंट करायचं. इथं टॅली होतं 40,000 आणि 40,000. त्याच्यामुळे हे काही कॅरी डाऊन होत नाही. आणि आता झालं शेवटी हे बॅलन्स शीटची टोटल करायची, जे टॅली होईल तुमचं. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. ठीक आहे. नसेल समजले तर मला कमेंट करा. मी एक्सप्लेन